पहिल्यांदा तुम्ही गाडी विकत घेताय, कॉंग्रॅच्युलेशन्स. बट ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. काही चुका आहेत ज्या करणं अव्हॉइड करा. शेवटची बोनस टिप फक्त तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली चूक ते म्हणजे की तुम्ही सॅटर्डे किंवा संडेला व्हिजिट करताय डीलरशिपकडे. त्यावेळेस बरेच जण त्यांच्या शॉपवरती, शोरूमवरती आलेले असतात आणि त्यामुळे तुमच्याकडे कदाचित ते लोक लक्ष देणार नाहीत. तुम्हाला तेवढं डिस्काउंट ते लोक ऑफर नाही करणार, कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही नाही घेतली गाडी तर अजून 10 जण लाईनीत उभे आहेत. दुसरी चूक ती म्हणजे की तुम्ही महिन्याच्या अखेरीस किंवा क्वार्टरच्या अखेरीस गाडी विकत घ्यायला नाही जातात. युजुअली सेल्स एक्झिक्युटिव्ह जे असतात त्यांचं टार्गेट असतं दर महिन्याचं किंवा त्या पर्टिक्युलर क्वार्टरचं, म्हणजे 4 महिन्यांचं एकत्र पकडून. तर ते मीट करण्यासाठी बऱ्याचदा ते त्यांच्या लिमिटपेक्षा जास्त डिस्काउंट तुम्हाला ऑफर करतात. त्यामुळे ही चूक करणं ही नक्की टाळा. आणि तिसरी चूक जी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे जर तुम्ही गाडी पूर्ण कॅशवर घेणार असाल, म्हणजेच काय की स्वतःचे पैसे टाकून जर गाडी विकत घेणार असाल तर ते त्यांना स्टार्टिंगला सांगू नका, कारण मोस्ट ऑफ द कमिशन हे त्यांना त्यांच्या लोन प्रोव्हायडरकडनं मिळतं. त्यामुळे जर तुम्ही ते आधीच सांगितलं तर ते कदाचित तुम्हाला तेवढं डिस्काउंट देणार नाहीत. तुम्ही मल्टिपल शोरूम्सना जाऊन व्हिजिट करा, मल्टिपल ठिकाणाहून कोटेशन्स घ्या, कम्पेअर करा. एकाचं कोटेशन घेऊन दुसऱ्याकडे जा आणि त्यांना सांगा की हे लोक मला जास्त डिस्काउंट देत आहेत. ह्या कंपॅरिझनमुळे नक्कीच तुम्हाला थोडंफार ॲडिशनल डिस्काउंट मिळायला मदत होईल. चौथी आणि बोनस टिप ती म्हणजे गाडीचा इन्शुरन्स हा तुम्ही बाहेरून विकत घेऊ शकता, जो तुम्हाला थोडाफार स्वस्त पडेल. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही गाडी घ्यायला जाल नक्की ट्राय करा निगोशिएट करायला, डिस्काउंट मागा त्यांच्याकडे. जे काही इन्शुरन्सची किंमत आहे ती बघा की तुम्हाला बाहेरून इन्शुरन्स कितीला मिळतोय आणि ट्राय करा की मार्केटमध्ये जी बेस्ट प्राइस चालू आहे ती तुम्हाला कशी मिळेल.